अवतार घेसी धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना अंबरीशासाठी जन्म तुषियले दुष्ट निर्धारी व्यक्ती धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील आपुला तू बोल सार्थ करी अंबरीशासाठी जन्म तुषियले दुष्ट निर्धारी व्यक्ती तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे भूय नारायणे कृपा सिंधू अंबरीशासाठी जन्म तुषियले दुष्ट निर्धारी व्यक्ती कवी गोपा आपुल्या पाळीसी भक्तजना अंबरीशासाठी जन्म तुषियले दुष्ट निर्धारी व्यक्ती कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतःकरणाचा अधिष्ठान असणारे मौली तुकोबार आहे यांचा चरणांचा आणि भगवंताच्या अवतार कार्याचं प्रयोजन वर्णन करून सांगणारा अशा पद्धतीचा अभंग आहे. या अभंगामध्ये मौली तुकोबार आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया. संतांच्या माता चरणावरील साष्टांग विश्रांती पावलं आम्हाला उत्तरी वाढवण्यासाठी धर्मरक्षावय अवतार घेतली धर्मरक्षावय अवतार घेतली आपुल्या पाळीसी भक्तजना अंबरीशासाठी जन्म तुषियले दुष्ट निर्धारी प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी होणार आपला अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहातील असणारी 7व्या क्रमांकाची भगवान परमात्म्याची कीर्तनरूपी सेवा ही अकारण करून वर्णाले भक्तकाम कल्पतरून भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेने त्याच्या दयेने या सर्व संयोजित मंडळीच्या माध्यमातून विशेष करून परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय गुरुदेव बाबांच्या माध्यमातून माझ्या वाटेत आलेले आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून भगवंताच्या अवताराचं प्रयोजन वर्णन करून सांगतात. काय सांगतात महाराज वर्णन सांगतात भगवान असा आहे ज्यानं धर्माची मर्यादा त्या ठिकाणी घालून दिलेली आहे आणि ही धर्माची मर्यादा आहे म्हणून तर त्या सृष्टीचं चक्र अतिशय व्यवस्थित चाललेलं आहे. ते सृष्टीचक्र व्यवस्थित चालावं असं वाटत असेल तर धर्म टिकून राहिला पाहिजे. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते जेव्हा जेव्हा धर्मावर त्या ठिकाणी घाला होतो आणि तेव्हा तेव्हा भगवान जागी सजग होऊन आणि धर्माचं संरक्षण करण्याकरिता अवतार धारण करून येतो. धर्मरक्षावया अवतार भगवंताच्या समोर स्वतःचं मनोगत व्यक्त करून सांगतात की देवा मला तुझ्या दर्शनाची अंतःकरणामध्ये ओढ लागलेली आहे. तुझं दर्शन मला व्हावं असं मला वाटतंय. इथून मागच्या काळामध्ये त्या ठिकाणी मला अनेक पुरावे सांगता येतील की जेव्हा जेव्हा दुष्ट प्रवृत्तीचे लोक जन्माला आले अधर्म वाढू लागला दुराचारी जन्माला आले आणि तेव्हा तेव्हा या दुष्टांचा नाश करण्याकरिता दुराचारी लोकांचा नाश करण्याकरिता धर्माची घडी बसवण्याकरिता तू आलास आणि आपल्या भक्तांना सांभाळत भक्तांना दर्शन दिलं. आताची स्थिती सुद्धा अशीच आहे. आता त्या ठिकाणी दुराचार वाढू लागलेला आहे अधर्म वाढू लागलेला आहे आणि अधर्मी त्या ठिकाणी वाढत आहेत. या सर्वची सर्व गोष्टींना पाहून हे भगवंता तू प्रत्यक्ष प्रगट हो आणि या धर्माचं संरक्षण कर आणि माझ्यासारख्या भक्तांना त्या ठिकाणी दर्शन दे अशी माझी अपेक्षा आहे. ही अपेक्षा पोटात घेऊन भगवंताबरोबर संवाद करताय तुकोबार. देवाला म्हणतात तेव्हा धर्मरक्षावया अवतार घेतली आपुल्या पाळीसी भक्तजना आपल्या भक्तांचं संरक्षण करतोस त्यांचं पालन पोषण करतोस त्यांना सांभाळतोस म्हणून आताही त्या ठिकाणी तू अवतार धारण करून ये. तुला जर त्या ठिकाणी माझं बोलणं वावगं वाटत असेल अरे अंबरीशासाठी तू जन्म टोचलेस रे. अंबरीश नावाचा राजा होता आणि त्याच्यावरती दुर्वासानं त्या ठिकाणी भयंकर असणारा आघात केला. तेव्हा अंबरीशाला सांभाळण्याकरिता भगवंताने त्या ठिकाणी त्याला दुर्वासानं दिलेला शाप भोगण्याकरिता 10 अवतार धारण केले. अंबरीशासाठी गर्भशोषी आणि फक्त गर्भवास टोचला असं नाही तर दुष्ट निर्धारले की ते काही कितीतरी दुष्टांना त्या ठिकाणी मारलं अंबरीशाचं निमित्त केलं आणि दुष्टांना मारण्याकरिता त्या ठिकाणी प्रगट झाला. म्हणून सगळे लोक तुला कृपा सिंधू म्हणतात दया सिंधू म्हणतात. असा तू दया सिंधू आहे आणि मी तुझी वाट पाहतोय आणि सध्या तुला अशीच अवस्था निर्माण झालेली आहे म्हणून मला असं वाटतं तू यावं. धन्य तुझं कृपा सिंधू म्हणतील
आपुला तू बोल साच करे. सगळे लोक तुला कृपा सिंधू म्हणतात ना, असेच कायमस्वरूपी तुला कृपा सिंधू म्हणतील, तुला धन्यता देतील. तू स्वतःचा बोध सत्य कर आणि माझ्यासमोर प्रत्यक्ष प्रगट होऊन मला दर्शन दे. माझ्या मनानं मी म्हणतो असं नाही, कोणाचं तरी पुराव्याला पाहूनच बोललं पाहिजे. माझ्याकडे पुरावे आहेत. कोणाचे पुरावे असतील तर पुराणांची पुरावे आहेत, शास्त्रांची पुरावे आहेत. तुका म्हणे तोल वर्णितील पुराणे, आणि सगळ्या पुराणांनी सांगितलं तू कृपाळू आहेस, तू दयाळू आहेस, भक्तांना सांभाळतोस, धर्माला सांभाळतोस. कुठे आपला देवा प्रत्यक्ष प्रगट हो आणि मला सांभाळण्याकरिता धावून येत. आणि तुझं कृपा असेल तुम्हाला येईल. तुला कृपा सिंधू सर्वजण त्या ठिकाणी म्हणतील, पुराण तुझी वर्णन त्या ठिकाणी करतात. तुका म्हणे तुझं वर्णितील पुराणे, वय नारायणे कृपा सिंधू किंवा दया सिंधू असं त्या ठिकाणी महाराज वर्णन करून सांगतात आणि भगवंताशी संवाद साधतात. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा प्रयत्न केला. धर्मरक्षावर अवतार घेतले आपुल्या पाळीची भक्तजना, अंबरीशासाठी गर्भसृष्टी गेले दुष्ट निर्धारले प्रतिवर्षी आपण मोठ्या आनंदानं प्रेमाने माझ्या श्यामसुंदराच्या प्राकट्याचा सोहळा संपन्न करतो. त्याच अनुषंगाने याही वर्षी सुंदर असणारा हा आपला सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. सगळ्यांच्या मनामध्ये असणारा प्रश्न, त्या प्रश्नाचं मी उत्तर देतो आणि मग पुढे बोलायला सुरुवात करतो. तुम्ही सर्वजण एवढे आनंद घेतात, मलाही वाटतं की तुमच्या सर्वांच्या बरोबर आनंद घ्यावा. पण काय झालं, हे जे साधू संत आहेत ना, यांची काही त्या ठिकाणी विलक्षण असणारी आज्ञा असते की बाबा हे काम करा. मग त्यांनी सांगितलेलं एक काम आहे, ते काम म्हणजे श्रीसंत निळोबार आहे. म्हणजे आपल्या वारकरी संप्रदायातले जे 5 संत आहेत, संत पंचायत त्यांना आपण म्हणतो. ज्ञानोबार आहे, नामदेव महाराज, नाथ महाराज, जगद्गुरु तुकोबार आहे आणि निळोबार आहे. हे 5 संत, या 5ही संतांचं विपुल असणारं वाङ्मय आहे. आणि त्या सगळ्या वाङ्मयाच्या त्या ठिकाणी लक्षित असणारा अर्थ बऱ्याच साधू संतांनी केलेला आहे. ज्ञानेश्वरीचा अर्थ केलेला पाहायला मिळतो, नामदेव महाराजांच्या गाथेचा अर्थ त्या ठिकाणी पाहायला मिळतो, नाथांच्या अभंगांचा, नाथांच्या भागवताचा, या सगळ्या ग्रंथांचा अर्थ पाहायला मिळतो, तुकोबारांच्या गाथांचा अर्थ पाहायला मिळतो. पण निळोबारांच्या अभंगांचा अर्थ अजून कोणी त्या ठिकाणी लिहिला नव्हता. म्हणून कर्मधर्म संयोगानं, भगवंताच्या कृपेनं, साधू संतांच्या आशीर्वादाने आणि ते काम आमच्या वाटेला आलं आणि निळोबारांच्या अभंगांचा अर्थ लिहिण्याचं काम आम्ही हातात घेतलं. ते काम अतिशय झपाट्यानं होत आहे आणि आता जानेवारी महिन्यामध्ये त्या ठिकाणी त्याचं प्रकाशनही करण्याचा त्या ठिकाणी आमचा मनोदय आहे. मग ते झपाट्यानं काम करायचं जर असेल तर कुठेतरी स्थिर बसून, एका जागेवर बसून लिहिणं, त्याचं करेक्शन करणं, त्याच्या चुका त्या ठिकाणी पाहणं, हे सगळं गरजेचं आहे. पण मी सरांना आधी सांगितलं, म्हटलं सर आमचं हे काम चालू आहे, लिखाणही चालू आहे, या सगळ्या गोष्टी चालू आहेत. मला असं वाटतं की ते झपाट्यानं चाललेलं काम, त्याच्यामध्ये स्पीड ब्रेकर येऊ नये आणि मला त्या ठिकाणी विक्षेप होऊ नये. म्हणून असं वाटतं की मी कुठेतरी निवांत जाऊन बसावं आणि ते माझं लिखाण करावं. सरांनी मान्य केलं, सर्वांनी त्या ठिकाणी संयोजक कमिटीने मान्य केलं. पण लोकांकडे वेगळा संदेश पोहोचला. त्यांना वाटलं बाबा रुसला, कोणीतरी काहीतरी बाबाला म्हटलं आणि म्हणूनच त्या ठिकाणी बाबा येत नाही. माझा कोणावरही रुसवा नाही, कोणी त्या ठिकाणी माझा शत्रू नाही, मी कोणाचा शत्रू नाही. कोणी मला त्या ठिकाणी वाईट बोलले म्हणून मी त्याच्यावर रुसलोय, असं जर तुमच्या पोटात गैरसमज असेल, सगळा गैरसमज टाकून द्या. माझं मूळ असणारं कारण मी का दडून बसलो ते सांगितलं. आता नाही झाला, जगमामांचं 2 दिवसांपासून त्या ठिकाणी फोन येत होता की तुम्ही आलेच पाहिजे. संयोजकांचं त्या ठिकाणी बोलणं सुरू होतं. आज जगमामा आलेले दिसत नाही, त्यांना बोलवण्याचा पाठवतो तुम्ही त्यांना. तो कारण ऐका, तरी म्हटलं की आता जाऊ दे, नाही ते ठरवलंय मी, माझं लिखाणही चालू आहे, मी येत नाही. आज सगळ्यात मोठं शस्त्र या सगळ्या लोकांनी वापरलं. शेवटचा अर्थ ते म्हणजे बाबा आले आणि इथं बाबा आल्यानंतर त्यांना सांगितलं की महाराज इथं नाही आणि ते दुसरीकडे लिहिण्याकरता पार्लरमध्ये मी लिहिण्याकरता थांबलो होतो. म्हणून बाबांनी ठरवलं की मी तिथं जातो त्याला घेऊन येतो. तर बाबा समोर आल्यानंतर एक शब्दही बोलता आला नाही. लगेच त्यांच्या गाडीत बसलो आणि समोर तुमच्या जागी चालत आलो आणि इथे त्या ठिकाणी भगवंताची सेवा करण्याकरिता उभा आहे. मला असं वाटतं माझ्या श्यामसुंदरालाच माझ्याकडून त्याची सेवा करून घेण्याची इच्छा असावी. म्हणून तर त्यानं त्या ठिकाणी मला इथपर्यंत आणलं. त्याची असीम असणारी माझ्यावरती कृपा आहे. पावला पावलावर जीवनामध्ये जगत असताना एवढी संकटे येतात, पण या प्रत्येक संकटांमध्ये तळहाताच्या थोडासारखा माझा कन्हैया मला सांभाळत आहे, माझा श्यामसुंदर मला सांभाळत आहे. हे माझं भाग्य आहे आणि मला अजन्म त्या ठिकाणी तो सांभाळणारच आहे. ही मला शाश्वती आहे आणि सामान्य शाश्वती नाही, पूर्ण शाश्वती आहे. इथून मागच्या साधू संतांना त्या ठिकाणी भगवंतानं सांभाळलं,
तसा मी सुद्धा त्या साधू संतांचा पायी काय पण माझ्या जीवनात जर हजारो संकट येत असतील तरी सुद्धा तो माझा भगवान मला सांभाळण्याचा समर्थ आहे, मला त्याची शाश्वती आहे. ती शाश्वती मी तुमच्या समोर वळवतो आणि तो आजचा अभंग योगयोगना असाच आहे. मला धर्मरक्षावय अवतार घेशी आपुल्या पाळसी भक्तजना भक्तांचा सांभाळ करण्याकरिताच भगवान काही अशा पद्धतीने अवतार धारण करून येतो. फक्त ते भक्त आचरणीय असले पाहिजेत. त्या भक्तांजवळ त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्याच्या भगवंताविषयीचं प्रेम असलं पाहिजे. त्यांचा भाव जळमळीत नसला पाहिजे. अखंड भगवंताचं चिंतन करणारे ते भक्त असले पाहिजे. कामक्रोधादी विकारांना बाजूला सारून त्या ठिकाणी भगवंतावर प्रेम करणारे जे भक्त आहेत त्या भक्तांना त्या ठिकाणी भगवान निश्चित सांभाळण्याकरिता येतो. हे जगद्गुरु तुकोबारांना चांगल्यापैकी माहिती आहे. म्हणून सगळ्या समाजाच्या समोर त्या ठिकाणी हे बोलून दाखवतायत. आज त्याचा विलक्षण असणारा भाव आहे. चला वेळ अतिशय कमी आहे, म्हणजे त्या ठिकाणी रात्र थोडी आहे आणि सोंग जास्त आहेत. माझा सोंगाड्या अनेक सोंग करतो, त्याचे सोंग त्या ठिकाणी वर्णन करून सांगायचे आहे. त्याला भगवंताने त्या ठिकाणी संपूर्ण विश्व निर्माण केलं. हे कसं निर्माण केलं असेल तर ती त्या ठिकाणी कर्मप्रधान निर्माण केले. हे आपण कार्यालय कर्मप्रधान विश्व आपापलं कर्म करतोय आणि ते कर्म करत असताना त्या कर्माची फळं सुद्धा होतोय. जो चांगली कर्म करतो त्याला चांगलं फळ प्राप्त होतं. जो वाईट वागतोय त्याला वाईट फळ निश्चित प्राप्त झाल्याच्या कर्मावरच संपूर्ण जग अवलंबून आहे. हे कर्म करत असताना त्या ठिकाणी दोन प्रकारचे लोक सापडतात. एक धर्मकर्म करणारे सापडतात आणि एक अधर्म कर्म करणारे सापडतात. जेव्हा जेव्हा त्या ठिकाणी महाराज धर्म आणि अधर्म या दोन गोष्टींपैकी एखादं काही वाढतं आणि त्यावेळेला त्या ठिकाणी समतोल निवडून जातात आणि समतोल बिघडला की मग मात्र त्या ठिकाणी बाकीच्या लोकांना त्रास होऊ लागतो. धर्म जर कमी झाला आणि अधर्म जर वाढू लागला तर मग मात्र त्या ठिकाणी भगवंताला यावं लागतं. भगवंताला त्याची घडी बसवण्याकरिता यावं लागतं, कारण कर्मच त्याला त्या ठिकाणी कारणीभूत आहे. लोकांनी तिथेच आपल्या समोर ज्याचं जसं कर्म असेल त्याला तसं फल प्राप्त होतं. जरी काही काही भेटत नसेल एखाद्या कर्माचं फळ तरी पण ते त्या ठिकाणी मिळतं ही मात्र गोष्ट निश्चित आहे. एक म्हण आहे बाजारात, भगवान के घर देर है लेकिन अंधेर नाही. उशीर असतो बऱ्याच वेळेला पण अंधार मात्र अजिबात नाही. जे सद्भक्त आहे ते भगवंतावर विश्वास ठेवून निश्चिंत त्या ठिकाणी आहेत महाराज. पण भगवान त्यांना सांभाळण्याकरिता येतो, पण धर्माला सांभाळण्याकरिता भगवान येत असतो. जप जप होय धर्म जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते आणि तेव्हा जेव्हा भगवंताला यावं लागतं. भगवान स्वतःवरून करून सांगितलं आहे गीतेमध्ये, यदा हे धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय सद्गुणां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. प्रत्येक युगात मी अवतार धारण करून येतो. तोच परमात्मा अनेक युगांमध्ये अवतार धारण करून आला. सत्ययुगामध्ये तो परमात्मा नरसिंह परमात्माचे रूप धारण करून आला. तोच परमात्मा त्रेतायुगामध्ये रामरायाचं परशुरामाचं रूप धारण करून आला. तोच परमात्मा द्वापारयुगामध्ये माझ्या श्यामसुंदराचं रूप धारण करून आला. या कलियुगामध्ये तो परमात्मा त्या ठिकाणी कलंक घेऊन अशा पद्धतीने अनेक रूप हा भगवान धारण करतो आणि धर्माचं संरक्षण करतो. हेच मला त्या ठिकाणी
असुर म्हणजे त्या ठिकाणी अवैध वागणारे, वेदबाह्य वागणारे, चुकीचं वागणारी माणसं वागतात आणि तेव्हा तेव्हा भगवंताला यावं लागतं. बाळे असुर आधम, जे आधम आहेत ते जन्माला येतात, अभिमानी जे अभिमानी जन्माला येतात आणि त्या सर्वांचा त्या ठिकाणी नाश करण्याकरिता भगवंताला यावं लागते. आणि मग त्या ठिकाणी भगवान स्वतः अवतार धारण करून येतो आणि येऊन त्या ठिकाणी भक्तांना सांभाळतो, तो धर्माला सांभाळतो, तो त्या ठिकाणी ब्राह्मणांना सांभाळतो, तो गोमातेला सांभाळतो. हा गोब्राह्मण प्रतिपालक आहे असा असणारा माझा कन्हैया प्रत्यक्ष अवतार धारण करून येतो. आजही त्या ठिकाणी भगवंताच्या अवतारातच आपण त्या ठिकाणी प्रयोजन पाहतो. जगद्गुरु तुकोबारांची माहिती आहे. वास्तविक पाहता तुकोबारा देवाबरोबर संवाद साधत आहेत. तुम्ही ऐकत ना सर्वजण लक्षपूर्वक ऐका, जरा कान गुंच करू नये. असं आहे महाराज, भगवंताबरोबर बोललं पाहिजे, नुसतं भाकरी थापून जमत नाही. त्याच्याबरोबर संवाद करणं गरजेचं आहे. ज्याला भगवंतापर्यंत जायचं असेल, ज्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल, त्यानं त्या ठिकाणी भगवंताशी संवाद साधायला शिकावं. आपल्या पोटातलं सुख, आपल्या पोटातलं दुःख, आपल्या सगळ्या गोष्टी भगवंताला सांगावे. देवा सांगू, देवा सांगू, दुःख देवा सांगू. हे नास्तिकाला कळणार नाही, हे त्या ठिकाणी आधर्मी लोकांना कळणार नाही, दुराचार्यानं ते कळणार नाही. पण ज्याच्या पोटात भाव आहे, ज्याच्या पोटात श्रद्धा आहे, ज्याच्या पोटात भक्ती आहे, त्याला ते कळेल आणि तो भगवंताबरोबर बोलेल. जगद्गुरु तुकोबारांच्या अंतःकरणामध्ये त्या निष्ठा आहे, प्रेम आहे, भाव आहे, भक्ती आहे आणि त्या भक्तीने भगवंताशी बोलतायत. त्यांना माहिती आहे इथून मागचे लोक त्या भगवंताशी संवाद करत होते, देवाबरोबर बोलून स्वतःचं मनोगत देवाला सांगत होते. तुकोबारांच्या काळामध्ये तात्कालीन स्थिती जर पाहण्याचा प्रयत्न केला तर अशीच अवस्था निर्माण झाली होती. तिथे त्या दुराचारी वाढले होते, वाईट कर्म करणारे त्या लोक वाढले होते, अधर्म त्या वाढू लागला होता. तुकोबारांना असं वाटत होतं एवढा अधर्म वाढला, भगवंताने यावं आणि येऊन त्या ठिकाणी धर्माची घडी स्वतः त्यांनी बसवावी. आणि एवढंच नाही तर माझ्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या दर्शनाची अपेक्षा आहे. इथून मागच्या त्या ठिकाणी साधू संतांना पाहिलं, सगळ्या पुराणांना शास्त्रांना पाहिलं तर परमात्मा प्रत्यक्ष प्रगट झाला आणि आपल्या भक्तांना भेटला. तुकोबारांच्या अंतःकरणात भाव निर्माण झाला की तो परमात्मा जो वेदानं, शास्त्रानं, पुराणांनी वर्णन करून सांगितलेला आहे, सगळ्या भक्तांना जर भेटला तर मला का भेटणार नाही, त्यानं मला भेटावं. आणि असा भाव पोटात निर्माण झाल्या कारणानं तात्कालीन स्थिती पाहून आणि स्वतःच्या पोटातला भाव या दोन गोष्टींचा समन्वय साधून जगद्गुरु तुकोबारा देवाच्या समोर गेले. देवाच्या समोर जाऊन त्या भगवंताशी संवाद साधू लागले. देवा, अरे धर्माचं संरक्षण करण्याकरिता त्यावेळी अवतार धारण करून येतो. आम्ही तुझे भक्त आहोत, आमच्यावर त्या ठिकाणी अन्याय होतोय, आम्हाला त्या ठिकाणी त्रास होतोय, तू त्या ठिकाणी लवकरच धावून ये आणि आम्हाला त्या ठिकाणी सांभाळण्याकरिता ये. इथून मागच्या लोकांना जसं सांभाळलं, इथून मागे जसा धर्म सांभाळला, भक्तांना सांभाळलं, तसं आताही धर्माचं पालन करण्याकरिता ये, सांभाळ करण्याकरिता ये आणि आम्हाला सांभाळा. भंगाच्या पहिल्या चरणात पूर्ण करून आपल्या पाठीशी भक्तजना धर्माचं रक्षण करण्याकरिता तो अवतार धारण करतो आणि आपल्या भक्तांना सांभाळतो. हे मला माहिती आहे, म्हणून तर तू आता अवतार धारण करून घे आणि मला सांभाळ. विठोबा कसं काय त्या ठिकाणी आलो, तुम्ही कुठे पाहिलं, कुणाला विचारलं. मला सांगतात काय नाही, मला माहिती आहे. अरे काहीतरी निमित्त करतो आणि निमित्त करून त्या ठिकाणी येतो आणि भक्तांना सांभाळतो. मी पण मागच्या काळात जर पाहिलं तर निमित्त केलं अंबरीश राजाचं. त्या अंबरीश राजावर संकट आलं म्हणून धावून आला, त्याला सांभाळलं आणि त्याला सांभाळून त्या ठिकाणी त्याच्या निमित्तानं 10 गर्भवास त्या ठिकाणी भरले, म्हणजे 10 अवतार धारण करून गेले आणि त्या 10 अवतारांमध्ये त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या निष्ठांना तो घालवलं. अंबरुसीसाठी धर्म अंबरीश महाभाव सप्तद्विपवतीमहि अवयंच श्रेयं लब्ध्वा चातुरं विपुला विश्वभुवी. असं वर्णन आहे महाराज की भगवान अंबरीश राजा करिता त्या ठिकाणी आला
द्वादशीचं व्रत त्यानं केलं होतं. दुर्वासा ऋषी आले, त्याचा छळ करू लागले. दुर्वासानं चिडलं म्हणून भगवंतानं सुदर्शन चक्र पाठवलं. सुदर्शनानं त्या ठिकाणी दुर्वासानं पाठवली कृत्या जाळून टाकली आणि ते सुदर्शन त्या ठिकाणी दुर्वासाच्या मागे पडू लागले. दुर्वासा ब्राह्मण आहे, दुर्वासा भगवान शंकराचे अवतार आहेत, दुर्वासा भगवंताचे भक्त आहेत. एवढा सगळा अधिकार त्यांचा असून सुद्धा भगवंताचा कोप झाला आणि भगवान रागावला. सुदर्शन चक्र त्यांच्या मागे जाऊ लागले. सगळ्या लोकांतरांमध्ये फिरले आणि स्वर्गात गेले, कैलासात गेले, वैकुंठात गेले, कोणी ठाव दिला नाही. आणि शेवटी त्या ठिकाणी पुन्हा बार्शी गावात आले. जी भगवान बार्शी आहे ना, तिथे त्या ठिकाणी आले, जिथे अंबरीश राजा वास्तव्य करतोय. अंबरीशाला शरण आले, साष्टांग प्रणिपात करू लागले. अंबरीश राजा त्या ठिकाणी गहिवरला, अरे तुम्ही भूदेव आहात, तुम्ही ब्राह्मण आहात, माझ्या समोर नमस्कार करत आहात, असं करू नका, मला कशाला पापात घालत आहात. घाईघाईने त्या ठिकाणी उचललं, हृदयाला लावलं, सांगितलं अंबरीशा मला वाचव, चक्र येत आहे, मला त्या ठिकाणी जाळत आहे. घाईघाईने त्या ठिकाणी दुर्वासाजींना पाठीकडे घातलं, दोन हात असे समोर गेले आणि सुदर्शन महाराज त्यांनी समोर नेत होते. सुदर्शन चक्र त्यांच्या समोर बोलू लागले, हे सुदर्शनजी ऐका, माझ्या अंतःकरणात जर खरोखर माझ्या भगवंताविषयी प्रेम असेल, मी जर अंतःकरणापासून भगवंताची भक्ती करणारा भक्त असेल, तर तुम्हाला माझ्या भक्तीची शपथ आहे, तुम्ही थांबा. असं म्हटल्याबरोबर त्यांनी सुदर्शन चक्र शांत झालं आणि दुर्वासाला त्यांनी अंबरीश राजाने सांभाळलं. प्रत्यक्ष जगाचा मालक असणारा परमात्मा भगवान तिथे प्रगट झाला आणि मग मात्र त्या ठिकाणी सांभाळलं. भगवंताने हृदयाला लावलं अंबरीश राजाला. दुर्वासानं रागावून 10 शाप दिला होता, 10 गर्भवास तुम्हाला भोगावे लागतील. भगवंताने सांगितलं, अंबरीशा काहीच चिंता करू नको, दुर्वासाने दिलेला शाप खोटा होणार नाही. तुला गर्भवास तरी भोगायची बारी आलेली आहे ना, पण ऐक, तुला जे गर्भवास तरी भोगायचे आहेत ते गर्भवास तरी मी तुला भोगू द्यायचं नाही नव्हे, त्याचा मी तुला त्रास होऊ द्यायचं नाही. जरी तुला गर्भवासाला यावं लागलं तरी सुद्धा मी स्वतः तुझ्याबरोबर त्या ठिकाणी गर्भवास भोगेन आणि पुन्हा पुन्हा अवतार धारण करून येईन आणि तुला कुठेही साखर पडू देणार नाही. तरी भगवंतानं वचन दिलं आणि म्हणून त्या ठिकाणी भगवान अवतार धारण करून येऊ लागले. तोच परमात्मा त्या ठिकाणी महाराज अनेक अवतारांमध्ये त्या ठिकाणी प्रगट झाला. तेच अंबरीश महाराज पुढच्या कल्पामध्ये प्रल्हाद झाले, माझा भगवान नरसिंह रूपात प्रगट झाला. तेच त्या ठिकाणी पुढच्या असणाऱ्या युगामध्ये अंगद झाले, त्यावेळेला माझा भगवान राम रूपाने प्रगट झाला. तेच त्या ठिकाणी अंबरीश महाराज पुढच्या युगामध्ये त्या ठिकाणी उद्धवजी महाराजांच्या रूपाने प्रगट झाले, माझा भगवान कृष्ण रूपाने त्या ठिकाणी प्रगट झाला. या कलियुगामध्ये तेच त्या ठिकाणी महाराज नामदेव महाराजांच्या तुकोबारायांच्या रूपाने प्रगट झाले, माझा भगवान विजय उभा राहिला. त्यानं 10 अवतार मत्स्य, अगस्त्य, वराह, नरसिंह अशी अवतार त्या ठिकाणी धारण करून भगवान आनंद भक्तांकरता हे अवतार धारण करून आला. अंबरीश राजाचा अवतार धारण केली गोष्ट खरी आहे, पण फक्त अंबरीश राजाला निमित्त केलं आणि काम मात्र काही वेगळंच केलं. महाराज काय काम केलं असेल तर महाराज सांगतात, दुष्ट निर्धाळलेले केले, दुष्ट प्रवृत्तीचे जे झाले हिरण्यकश्यपू सारखे होते विधारले, हिरण्याक्षासारखे होते विधारले. अनेक दैत्यांचा निपात करण्याकरिता मला भगवान प्रत्यक्ष प्रगट झाला. दुष्ट निर्धाळलेले असा तू समर्थ आहे, असं तुझं सामर्थ्य आहे, असा तुझ्या पोटातला दिव्य असणारा भाव आहे. आज कुठे चढलास? आज त्या ठिकाणी माझ्यावर घाला होतोय, धर्मावर घाला होतोय, धावना देवा तुझी मी वाट पाहतोय. जर तू आता मला सोडवण्याकरिता आलास, धर्माचं संरक्षण करण्याकरिता आलास, तर तुला सगळे लोक धन्य म्हणतील, कृपा सिंधू म्हणतील, म्हणून त्यांनी कृपा सिंधू म्हणावं, तुझं ब्रीद टिकून राहावं म्हणून तू स्वतःचं ब्रीद सत्य कर, तुझा बोल सत्य करा. बघा धन्य तुझा कृपा सिंधू म्हणते, तुझं वचन सत्य कर देवा. असं त्या ठिकाणी म्हटल्यावर भगवान येत असतो. तो येतो हे त्या ठिकाणी पुराणांनी वर्णन करून सांगितलं, हे शास्त्रांनी वर्णन करून सांगितलं, हे इतिहासानं त्या ठिकाणी वर्णन करून सांगितलं, हे वेदानं वर्णन करून सांगितलं. शास्त्र पुराण त्या ठिकाणी बघा, मग कळेल भगवान त्या ठिकाणी कसा येतो. अरे स्वतःच्या मुलाच्या निमित्तानं आजामेळानं हाका मारायला सुरुवात केली. नारायणा धाव, नारायणा धाव. मुलाचं नाव घेऊन हाक मारत होता, पण मला भगवान त्या ठिकाणी आजामेळाला सोडवण्याकरिता आला. आणि तो गजेंद्र हत्ती होता,
त्याला तुझं नावही माहित नव्हतं देवा. सरोवरात त्या ठिकाणी फूल सोंडे चेतन आकाशात फेकलं. कोणावेळ तो ब्रह्मांडाच्या आल्याकडे आपण हाक देईल हाके. अरे त्याच्या तिथं धावून आला. धळक आहे लक्ष्मी, ती आहे गजराज. एवढा काही त्या ठिकाणी आला. किती पुराणातले वर्णन करून सांगू रे. ज्या वेळेला कौरवे 45 कभी माझी आणली. वस्त्र हरणे वस्त्रे कैसी झाली मावली. तिचा विवस्त्रसाठी होण्याचा प्रसंग द्रौपदीवर आला तर गरुडाला मागे टाकून भगवान तुझ्यासाठी धावत आला. कितीतरी साधू संतांची उदाहरणं सांगता येतील. अरे फार दूर तर कशाला सांगू. इथे त्या ठिकाणी आता संतांची त्या उदाहरणं सांगतो. प्रभुवरायांच्या पत्नीचं बाळंपण करण्याकरिता आला. सखूबाईसाठी त्या ठिकाणी सखू झाला. कितीतरी त्या ठिकाणी उदाहरणं पाहता येतील. या सगळ्या लोकांना सांभाळण्याकरिता जर तू येतोस आणि त्याचा पुरावा त्या ठिकाणी पुराण वर्णन करून सांगतात. पण ती पुराण तुझं वर्णन त्या ठिकाणी करतात. आता तुला यावंच लागणार आहे. त्या पुराणांच्या त्या ठिकाणी पुराव्याला धरून मी तुझ्या समोर बोलतोय. आणि माझं बोलणं ऐकून जर तू आलास तर तू त्या ठिकाणी कृपा सिंधू ठरशील, दया सिंधू ठरशील. अभंगाचं शेवट तू वर्णिती किंवा पुराण म्हणतात हा परमात्मा दया सिंधू आहे. तसा तू दया सिंधू होऊन त्या ठिकाणी मला सांभाळण्यात येईल, मला सांभाळण्यात येईल. असं तुकोबाराय बोलू लागले. असं बोलतायत त्याला माहिती आहे. इथून मागच्या ठिकाणी लोकांचं चरित्र त्याला माहिती आहे. भगवंताला अशा पद्धतीने बोलवावं लागतं. खरं सांगू भगवान सर्वज्ञ आहे, सर्वशक्तिमान आहे. त्याला काय कळत नाही मला सांगा. सगळ्या गोष्टी त्याला कळतात. पण त्याचा एक स्वभाव आहे. सगळ्या गोष्टी जरी त्याला कळत असल्या तरी त्याला असं वाटतं माझ्या भक्तांनी माझ्यासमोर काहीतरी बोलून दाखवावं, काहीतरी म्हणून दाखवावं. आणि भक्त जेव्हा काहीतरी म्हणतील तेव्हा लगेच तातडीनं भगवंतांना त्यांच्यासमोर प्रगट व्हावं आणि त्यांची इच्छा पूर्ण त्यांनी करावी अपेक्षा करतो. भक्तांच्या मुखाकडे पाहतो. मागण्याशिवाय शिंपीला भक्तांकडे त्या पाहतो. काहीतरी मागा म्हणजे भक्त मागत नाही. मग बऱ्याच वेळेला मनात त्यांनी जातो त्यांची इच्छा पूर्ण करून टाकतो. हा माझ्या भगवंताचा असणारा स्वभाव आहे. म्हणून त्या ठिकाणी इथून मागच्या लोकांचे पुरावे तुकोबारांना माहिती आहे. अनेक युगांमध्ये त्यांनी अशा घटना घडल्या. जेव्हा त्यांनी प्रल्हादावर अनेक प्रकाराने त्या ठिकाणी घाला होऊ लागला. त्याला उकळत्या तेलात टाकलं, वरतून त्या ठिकाणी पर्वतावरून फेकून दिलं, समुद्रात टाकून दिलं. त्यानं भगवंताचं भजन बंद केलं नाही. दुराचारी लोकांना कष्ट त्या ठिकाणी दुष्ट लोकांना कष्ट देऊ लागले. आणि तेव्हा त्या ठिकाणी भक्तांनी भगवंताचा धावा केला. भगवान राम रूपात त्या ठिकाणी प्रगट झाला. देवदेवतांनी बोलावलं. त्रेतायुगातली गोष्ट सांगतोय. भगवान त्या ठिकाणी प्रगट होऊन दुष्टांचं निर्मूलन करण्यात आला. तोच परमात्मा द्वापर युगात त्या ठिकाणी प्रगट झाला. कावर प्रगट झाला असेल त्याचं कारण आहे. असंच त्या ठिकाणी दुराचारी जन्माला आले. जसं सनकादिकांचं आपण चरित्र पाहतो. संघाधिक संत जागी वैकुंठात गेले आणि वैकुंठात त्या ठिकाणी गेल्यानंतर जय विजयाने त्यांना अडवलं. जय विजयांचा राज संघाधिकांना आला. मग त्यांनी शाप देऊन टाकला तुम्ही दैत्य व्हाल. मग 3 युगांमध्ये त्यांना दैत्य व्हावं लागलं. सत्ययुगामध्ये ते हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप झाले. भगवान वराह नरसिंहाचे रूप धारण करून आले. हेच पुढच्या युगामध्ये त्यांनी रावण कुंभकर्ण झाले. त्रेतायुगात भगवान त्यांना मारण्याचे राम रूपात प्रगट झाले. आणि द्वापार युगामध्ये ते दंतवक्र आणि शिशुपाल होऊन आले.
दुराचारी त्या ठिकाणी जन्माला आले आणि मग खऱ्या अर्थाने भगवंताला यावं लागलं. कंसासारखा जन्माला आला, जरासंधासारखा जन्माला आला, दुष्ट प्रवृत्तीची त्या ठिकाणी वाढ होऊ लागली. या कंसानं त्या ठिकाणी आपल्या बापाला बंदीखान्यात नेऊन टाकलं, सर्वांना त्रास देऊ लागला, देवदेवतांचा छळ करू लागला आणि मग मात्र देवदेवतांना चिंता वाटू लागली. पृथ्वीवर पापाचा भार वाढू लागला, अधर्म त्या ठिकाणी वाढू लागला, समतोल बिघडू लागला. पृथ्वी भगवंताकडे त्या ठिकाणी गेले आणि विनंती करू लागले, देवा वाचवा, मला सांभाळा, पापाचा भार त्या ठिकाणी कमी करा. आणि मग मात्र भगवंतानं पृथ्वीची दया येऊन आकाशवाणी त्या ठिकाणी केली. देवकीच्या आकाशाची वाणी सांगे तळमळ मानसी करू नका, देवकीच्या गर्भाई भगवान रक्षित ब्रह्मण गाई. आकाशाची वाणी त्याची सांगू लागली सर्वांना, आणि तळमळ करू नका, आपल्याला सुद्धा फुलं मिळतील. सर्वजण काही गडबड करू नका. फुलं म्हणजे काही खाण्याची वस्तू नाही, ते झेंडूचे फुलं आहेत. चुकून जर खाल्लं तर झेंडू सुद्धा फुटू शकतो, सांगता येत नाही. मग खाऊ नका, कोणी खायच्या वस्तू नंतर आहेत जन्मानंतर. म्हणून आता जास्त त्या ठिकाणी वळवळ करू नका. फुलं त्या ठिकाणी शांतपणे 2 मिनिटं भजन घ्यावं, लवकर लवकर वाटा. भगवान रक्षित ब्रह्मण काय या कंसाने काय केलं माहितीये? या कंसाने त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली, ब्राह्मणांना त्रास द्यायला सुरुवात केली, गोमातेला त्रास द्यायला सुरुवात केली, भक्तांना त्रास द्यायला सुरुवात केली. भगवंताला ह्या सगळ्या गोष्टी अतिशय प्रिय आहेत. भगवंताला प्रिय आहेत ब्राह्मण, भगवंताला प्रिय आहेत भक्त, भगवंताला प्रिय आहेत गोमाता. यांचा सांभाळ करण्याकरिता भगवान प्रत्यक्ष त्या ठिकाणी प्रगट होतो. म्हणून यांना सांभाळण्याकरिता भगवान येणार आहे. आकाशवाणी त्या ठिकाणी झाली. महाराज सर्वांना त्या ठिकाणी समाधान वाटलं की देवकी त्या ठिकाणी कोण आहे विचार करू लागले की देवकी कंसाची चुलत बहीण आहे, देवराजाची मुलगी. आपण चरित्र बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी ऐकलेलं आहे. आता आपल्याला त्या ठिकाणी आणखी 5 मिनिटांमध्ये 7 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी जन्मापर्यंत जायचं. म्हणून थोडं धावत्या वेगामध्ये तिथे जाऊया. आपण उशिरा बोलायला सुरुवात केली ना, म्हणून त्या ठिकाणी धावपळ तर होणारच आहे. दर्शक काय करतात, ही देवकी उपवर झाली. कंस मोठा दुराचारी आहे, त्याचं चरित्र आपण बऱ्याच वेळेला ऐकलं भागवतामध्ये. हा त्या ठिकाणी उग्रसेनाचा मुलगा आहे. म्हणतात त्याची बायको गरोदर झाली उग्रसेनाची, आणि तिच्या गर्भावर त्याने दुर्मिळ नावाच्या राक्षसाची चावली पडली. राक्षसाची चावली पडल्यानंतर ब्राह्मणाने सांगितलं हिच्या पोटातून जन्माला येणारं जे बाळ आहे ते राक्षसासारखं जन्माला येईल, आता काय करावं? मग मात्र त्या ठिकाणी तो घाबरला, तो उग्रसेना तो घाबरला. त्यानं मुलगा झाल्याबरोबर टोपली घातला पाण्यात सोडली. वाहत वाहत चौरी गावापर्यंत त्या ठिकाणी गेला. शूरसेनाच्या हातात कुणीतरी नेऊन दिला. शूरसेन नावाचा राजा, त्यानं त्या ठिकाणी पाहिलं, त्याचं नाव कंस ठेवलं. कंस लहानचा मोठा झाला आणि मग त्याला कोणाकडून तरी कळालं की तुझा त्या ठिकाणी खराब पिता उग्रसेन, त्यानं तुला पाण्यात टाकून दिलं आणि तुला अशा पद्धतीने सोडून दिलं. कंसाला राग आला. कंसानं भगवान शंकराची तपश्चर्या केली. भगवान शंकर प्रसन्न झाले. म्हणजे काय भक्ता पाहिजे तुला सांग. ते म्हणे काय नाही, मला अमर करून टाका. भगवान शंकर म्हणजे तसं बंद करून टाकलाय, ते अमर बिमर कोणाला करीत नाही. म्हणे का अरे ज्याला त्या ठिकाणी वरदान देतो ती माझ्याच मागं धावायला निघतं. आता पुस्तक त्या ठिकाणी झाला वृकासूर जो भस्मासूर आहे महाराज, त्याला भगवान शंकराने फार प्रेम दिलं. त्याला त्या ठिकाणी वरदान देऊन टाकलं, ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील त्याचं भस्म होईल. आता त्या ठिकाणी पुस्तक निघाला, भगवान शंकराच्याच मागे निघाला डोक्यावर हात ठेवण्याकरिता जाण्याकरिता. भगवान शंकराला सोडवण्याकरिता मला कन्हैया गेला आणि संकटातून त्या ठिकाणी सोडवलं. महाराज शंकराने सांगितलं आपलं जमत नाही, वरदान देता येत नाही. दुसरं वरदान मागितलं, विजय होण्याचं. विजय झाला. त्यानं अनेक दैत्यांना आपलं त्या ठिकाणी करून घेतलं. सगळ्या दैत्यांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी आपल्या बापावर आक्रमण केलं. उग्रसेनाला बंदीखान्यात नेऊन टाकलं. पुढची गोष्ट आहे काय, देवदेवतांना आक्रमण करून त्यांना बंदीखान्यात नेऊन टाकलं. त्याचा जो चुलता आहे देवक, त्या देवक राजाला 7 मुली आहेत. त्याच्यापैकी 6 मुलींचं त्या ठिकाणी लग्न वसुदेवाबरोबर झालं होतं. शूरसेनाचा असणारा मुलगा वसुदेव हा सौरी गावात राहत होता, यदुवंशी आहे, आणि त्याला त्याने 6 मुली दिल्या होत्या. 7वी मुलगी देवकी उपवर झालेली आहे. तिचं लग्न कोणाबरोबर करावं असा प्रश्न त्या ठिकाणी त्या देवकाला होता. कंसाने त्या ठिकाणी विचार केला, आपण राजा त्या ठिकाणी झालेलो आहोत, आता आपलं हे कर्तव्य, आपली बहीण आहे, कोणाबरोबर लग्न करावं? त्यानं त्या ठिकाणी विचार केला. इथून मागच्या 6 बहिणी, त्यांचं नाव मारिषा, रोहिणी असं त्या ठिकाणी त्यांची नाव होती. या सर्व बहिणी जर वसुदेवाला दिल्या, ही आपण वसुदेवाला घेऊ. वसुदेवाला बोलावून घेतलं, सांगितलं माझ्या बहिणीशी लग्न कर.
तो मला जमत नाही, मला पहिल्या 6 बायका आहेत, आता 7वी बायको करून अजून कुठे त्या ठिकाणी मला आधी म्हणायला आता काय करा किंवा लग्न करतो की नाही तर म्हणतो सोडवतो म्हणजे त्याने विचार केला मनात वसुदेवानं मला याच्या हाताने मरून त्या ठिकाणी 6 बायकांचा वनवास आणण्यापेक्षा 7वं लग्न केलं चांगलं. लग्न करण्याची तयारी दाखवली आणि लग्न त्या ठिकाणी देवकी बरोबर झालेलं आहे. महाराज झालं लग्न बरोबर आहे आणि लग्न झाल्यानंतर वरात त्या ठिकाणी निघाली. ज्या कंसाने त्या ठिकाणी लोकांच्या समोर नाटक केलं गुराचार्य आहे ना महाराज, तो म्हणजे अहंकार दुष्ट प्रवृत्तीचा आहे. त्याला वाटतो मी फार चांगला वागतो आहे, लोकांच्या समोर चांगलं वागून दाखवण्याचा प्रयत्न करतात, पण तो त्या ठिकाणी खऱ्या अर्थात गुराचारीच आहे. लक्षपूर्वक आहे का चांगले शिका याच्यातून लक्षपूर्वक आहे का आता म्हणत कंसाने तरी बरेचशा हत्ती घोडे रथ सोनं नाणं आपल्या बहिणीला दिलं, स्वतः सारथी झाला, वरात मिळू लागला, वरातीतच तरी विघ्न आलं. स्वर्गातल्या ज्या देवता आहेत ना त्या देवतांना वाटलं आता कधी या देवतेचा त्या ठिकाणी संसार व्हायचा, हिला त्या ठिकाणी मुलं व्हायची आणि मग 8वा गर्भ त्या ठिकाणी जन्माला यायचा आणि मग या कंसाला त्या ठिकाणी मारायचा आणि मग आपली बंदीखान्यातून सुटका व्हायची. काय करावं, लवकरात लवकर देव आला पाहिजे. 5 मिनिटं राहिले होते, आता काय करावं म्हणून देवतांनी आकाशवाणी करून टाकले कंसा मूर्खा, जिची वरात मिळवत आहे तिच्याच पोटी आठवा येईल आणि तुला मारेल. कंस घाबरला. त्यानं त्या ठिकाणी घाई घाई मनामध्ये निर्णय केला की आता या देवतेला मारून टाकलं पाहिजे, हिच्याच पोटी आठवा येणार आहे, मला मारणार आहे, हिला त्या ठिकाणी मारलं पाहिजे. हातात खडग घेतलं आणि तिला मारू लागला. हातात ओढायला वसुदेवानं हात पकडला, सांगितलं मूर्खा मारू नको, तुझी बहीण आहे, ती स्त्री आहे, ती आबल आहे, तिची त्या ठिकाणी पूजा केली पाहिजे, ती जगत जननी आहे, ती अंबिका आहे, ती भगवती आहे, ती राजराजेश्वरी आहे, म्हणून त्या ठिकाणी आदराचं स्थान तिला दिलं पाहिजे, मारू नकोस रे. असं ज्या वेळेला सांगितलं मग काय करू, सांगितलं काय नाही, आम्हाला दोघांना बंदीखान्यात ठेवून टाक, जेवढे मुलं त्या ठिकाणी होतील ते सगळे मुलं तुला देऊन टाकू. ऐकतात ना तुम्ही सर्वजण. वसुदेव देवकीला बंदीखान्यात नेऊन टाकलं. एकूणच भगवंताचं चरित्र सुरू झालं महाराज. बंदीखान्यात त्या ठिकाणी टाकलेला आहे, बराच कालावधी लोटला आणि यथा काळ त्या ठिकाणी देवकी गर्भवती झाली, तिला पहिला मुलगा झाला. मुलगा झाल्याची बातमी कंसाला त्या ठिकाणी कळाली. कंस धावत चालला आणि त्यानं त्या ठिकाणी पाहिलं पहिला मुलगा झाला. ते बाळ हातात घेतलं मारण्यापेक्षा पण कंसाकडे तो हसू लागलं. त्याला असं वाटलं त्या ठिकाणी हे माझ्याकडे कोण हसताय, मला मामा मामा म्हणताय, काय याला मारू. देवकीच्या हातात देऊन टाकलं, मागे ठेवलं. इतक्यात नारदजी आले. नारदांनी 4 गोष्टी समजावून सांगितल्या. पुण्य सारावया आले देवर्षी, वधी बाळकाची ठेवू नको, मारून टाक म्हटलं की मागे फिरलाय. देवकीच्या हातातून बाळाला हिसकावून घेतलं, गडगड वगैरे आकाशात फिरवलं आणि शिळेवर धाडकन आपटलं. बाळ त्या ठिकाणी घेतलं, प्राण झालं. देवकी कासावीस झाली. नको मारू रे दादा, त्याच्या पायाला त्या ठिकाणी धरते आहे, कासावीस होती आहे. कंस निघून गेला. निर्दयी असणारा कंस आहे. छोट्याशा बाळाला त्या ठिकाणी घेतलं, हृदयाला लावते, आकांत करते आहे, कंसा येईल, तुझी जगाचा मालक येईल आणि तुला मारल्याशिवाय राहणार नाही. असं त्या ठिकाणी तिच्या मुखातून शब्द बाहेर आहे. दुसऱ्याचं अंतकरण जर कळकळवलं ना महाराज, दुःख जर दिलं दुसऱ्याला, तर मग मात्र त्या ठिकाणी त्याची कळकळ न बोलता सुद्धा त्या ठिकाणी भोगायला येत असते. हा महत्वाचा विचार. म्हणून अशा पद्धतीने त्या ठिकाणी तिच्या अंतकरणातून त्या ठिकाणी असे शब्द बाहेर येऊ लागले, कंसा येईल, तुझी जगाचा मालक तुला मारेल. आणि मग मात्र त्या ठिकाणी एका पाठोपाठ 6 लेकरं झाले देवकीला आणि 6 लेकरं त्या ठिकाणी कंसानं मारलेले आहेत. 7वा गर्भ आला, तो योगमायेनं पळवला आणि तो पळून त्याने रोहिणीच्या गर्भात नेऊन त्याने स्थापन केला. तिथे त्याने आकाशवाणीने सर्व लोकांना सांगितलं हा गर्भ वसुदेवाचाच आहे. रोहिणी निष्कलन काही सर्वांना कळालं. तिथे बलभद्राचा त्याने अवतार झाला, बलराम दादा प्रत्यक्ष प्रकट झाले आणि आता माझ्या कन्हैयाच्या प्राकट्याची वेळ त्या ठिकाणी आलेली आहे. श्रावण त्या ठिकाणी महिना आलेला आहे. देवकी त्या ठिकाणी पुन्हा एकदा गर्भवती झाली महाराज, 8व्यांदा गर्भवती झाली. भगवंताचं प्राकट्य मोठं विलक्षण आहे. भगवान आधी वसुदेवाच्या हृदयामध्ये आले, वसुदेवाच्या हृदयातून तेज रूपानं देवकीच्या हृदयात प्रवेश करून गेले. देवकीचं तेज त्या ठिकाणी वाढू लागलं. देवदेवता कारागृहात त्यांनी स्तुती करण्याकरिता एवढं सत्यवतम सत्यपरम सत्यम सत्यमची योनी निहितांचे सत्य असं भगवंताचं स्तवन देवदेवतांनी कारागृहातून अशा पद्धतीने केलं. 9 मास त्या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत. दशरथे मारिला असं त्या ठिकाणी वर्णन साधू संतांनी करून सांगितलं. श्रावण महिना आला. या श्रावण महिन्यामध्ये वद्य पक्ष त्या ठिकाणी आला. वद्य पक्षामध्ये अष्टमी तिथी आली. या तिथीचं नाव आहे वसुनाम तिथी. बुधवार असते, बुधवारचा दिवस आहे. वसुनाम तिथी बुधवार असते. शुक सांगत असते परीक्षिती राजाला त्यांनी शुकाचार्य महाराज वर्णन करून सांगतात
बुधवारचा दिवस आहे, अष्टमी तिथी आहे आणि रात्रीचे 12 त्या ठिकाणी वाजत आलेले आहेत. वसुदेव देवकी त्या ठिकाणी भगवंताची वाटच पाहत आहेत. देवकीचं तेज पाहून त्या ठिकाणी कंस अधिक भयभीत झाला होता. रात्रीचे बरोबर 12 त्या ठिकाणी वाजलेले आहेत आणि आता मात्र त्या जगाचा मालक असणारा परमात्मा वसुदेव देवकीच्या समोर त्या ठिकाणी कारागृहामध्ये प्रगट होणार आहे. सर्व भक्त त्या ठिकाणी भगवंताचा धावा करतात. क्षणभर आपण भगवंताच्या नामाचं चिंतन करूया आणि कुंडलिक वरदा म्हटल्यावर सर्वजण त्या ठिकाणी पुढे टाकूया. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. 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 कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. चतुर्भुज रूपात जागे भगवान प्रत्यक्ष प्रगट झाले. शंकराच्या गदापद मातात जागे धारण केलेले आहेत. अष्टमी तिथीला भगवंताचं प्राकट्य झालेलं आहे. अष्टमी तिथी आहे, 8वा अवतार आहे, 8वाच गर्भ आहे. विशेष गोष्टी आहेत महाराज या सगळ्या गोष्टी. असा जागी परमात्मा प्रगट झाला आणि सर्वांना आनंद देण्याकरिता आला, भक्तांना सांभाळण्याकरिता आला, त्याचं वचन त्या ठिकाणी पूर्ण करण्याकरिता आला. खाली पडलेली फुलं सर्वांनी जमा करा, आपापल्या हातात ठेवा, पायाखाली ती याचा कामा नाही. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव. भगवंताचं प्राकट्य त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि प्रगट होऊन भगवान अनेक प्रकारच्या लीला करणार आहे. हे पुढेही अजून अनेक कर्म भगवंताला त्या ठिकाणी करायचे आहेत. ते करण्याकरिता भगवान आलेला आहे. भक्तांना आनंद देण्याकरिता भगवान आलेला आहे. हे तुकोबारायांना माहिती आहे, म्हणून तर तुकोबारे अभंगाच्या माध्यमातून त्याच्याशी त्यांनी संवाद साधलाय. आज सगळ्या भारतवर्षामध्ये त्या मोठा उत्सव होतोय. कृष्णाष्टमीचा उत्सव, गोकुळाष्टमीचा उत्सव. माझा भगवान त्यांनी प्रगट होणार आहे. तुम्ही ऐकत नसतं बोलता लक्षपूर्वक ऐका. आता म्हणतात गोकुळाष्टमी त्या ठिकाणी वर्षातून एकदा येते आणि ती त्या ठिकाणी आपण साजरी करतो. वर्षातून एकदा गोकुळाष्टमी येते ती तर गोष्ट खरीच आहे.
पण आयुष्यात एकदा गोकुळाष्टमी यावी हे तेवढंच महत्वाचं आहे. आपलं जीवन त्या ठिकाणी भगवंताला प्राप्त करून घेण्याकरिता मिळालेला आहे आणि तो परमात्मा त्या हृदयामध्ये प्रगट होत असतो. ज्या दिवशी आपल्या हृदयामध्ये भगवान प्रगट होईल आणि खऱ्या अर्थाने त्याच दिवशी गोकुळाष्टमी साजरी झाली असं समजावं. हे सगळे त्या ठिकाणी उत्सव का करायचे, हे सगळे त्या ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन का करायचे, या सगळ्या कार्यक्रमांच्या आयोजनाचं कारण एकच आहे की आपल्याला बोध प्राप्त व्हावा, आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम परमात्म्याविषयीचं निर्माण व्हावं आणि तो परमात्मा हृदयामध्ये प्रगट व्हावा. त्याला प्रगट करण्याकरिताच या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आहेत. म्हणून या सगळ्या उत्सवांकडे सगळ्या समारंभांकडे त्या ठिकाणी या दृष्टीने आपण पाहत जावं. भगवंताच्या चरित्राला बारकाईने ऐकावं. ते चरित्र जर आपण ऐकलं तर मग तो भगवान आपल्यावर कृपा करेल आणि परमात्मा कृपा करून त्या ठिकाणी आपला सर्वांचा उद्धार करेल. त्याच्यासारखं त्या ठिकाणी करून घेईल हा भगवंताचा विलक्षण असणार आहे का नाही. तो भगवंता म्हणे आवडे धरे कृपा करी मनवणे म्हणून त्या ठिकाणी चरित्राचे उच्चारावे केले देवे गोकुळी उद्या आपण ते ऐकणार आहोत. भगवंताचं चरित्र त्या ठिकाणी उच्चारावं आणि त्याचा उच्चार केल्यानं ते बारकाईनं पाहिल्यानं भगवंताविषयीची आवड निर्माण होते आणि आवड निर्माण झाली की भगवान त्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रगट होत असतो. म्हणून त्याचं दर्शन व्हावं अशी अपेक्षा पोटात बाळगा, त्याच्याबरोबर संवाद करता यावा अशी अपेक्षा पोटात बाळगा. ज्या अर्थी संपूर्ण सृष्टीचक्र त्या ठिकाणी चालत आहे, ज्या अर्थी या जगातल्या सगळ्या घडामोडी होत आहेत, त्या अर्थी या घडामोडी करणारा कुणीतरी त्या ठिकाणी शाश्वत या जगामध्ये आहे आणि तो म्हणत नाही तो माझा श्याम सुंदर आहे, त्याला सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी करता येतात. म्हणून तो त्या ठिकाणी सर्व जगताचं सूत्रसंचालन करणार आहे, तो सूत्रधार असणारा त्या ठिकाणी आहे. पण तोच सूत्रधार त्या ठिकाणी उत्कट असणारा अंतःकरणातला भाव पाहून त्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रगट होत असतो. म्हणून सगळ्या साधुसंतांच्या अंतःकरणातला भाव पाहून अनेक वेळेला हा भगवान त्या ठिकाणी प्रगट झाला आणि त्याचे जे प्राकट्य आहे, त्याची जी जयंती आहे आणि ती त्या ठिकाणी साधुसंतांनी साजरी केली. आपण रामजन्म त्या ठिकाणी साजरा करतो, आपण त्या ठिकाणी कृष्णजन्म साजरा करतो, आपण नरसिंह जयंती साजरी करतो, आपण त्या ठिकाणी वामन जयंती अशा पद्धतीने त्या ठिकाणी पाहतो. या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपण करतो कशाकरिता, भगवंताच्या प्राकट्याचा उत्सव आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी व्हावा म्हणून, भगवंताच्या जवळ आपल्याला जायचं म्हणून. या माध्यमातून देवाच्या जवळ चला, देवाबरोबर बोलायला सुरुवात करा, आपलं सुख दुःख देवाला सांगा आणि मग त्या ठिकाणी जर सुख दुःख सांगाल तर भगवान मग तो कृपा सिंधू निवारी साकडे, तो साकडे किंवा निवारण करण्याकरिता त्या ठिकाणी येतो. फक्त आपल्या अंतःकरणातली आनंदाचा पाहतो. जे खरे भक्त आहेत प्रमाणात ते भगवंतावर अवलंबूनच असतात. म्हणून तर त्या ठिकाणी आपल्या पायशी भक्तजना हा जो शब्द तुकोबाराने या भागात वापरला तो त्याच्याच करता वापरला की भक्तांचं पालन करण्याकरिता भगवान त्या ठिकाणी येतात. तुकोबाराने याच्या पुढे त्या ठिकाणी बोलतात, आम्हा गांधी जन तरी का मेला नारायण, आम्हाला लोकांनी त्रास द्यावा मग काय नारायण आमचा मेलाय का कुठे, तो त्या ठिकाणी आपला सांभाळ करण्याकरिता तयार आहे. हे तुकोबारांना माहिती आहे म्हणून तर त्याला साकडे घालून बोलत आहेत, म्हणून तर त्याला हे म्हणतायत आणि हा भगवानच या सिंधू होऊन कृपा सिंधू होऊन भक्तांना सांभाळण्याकरिता येतो, त्यांना दर्शन देण्याकरिता येतो. जसा त्या ठिकाणी द्वापार युगामध्ये परमात्मा प्रत्यक्ष प्रगट झाला, असा कलियुगामध्ये सुद्धा त्या ठिकाणी अनेक वेळेला भक्तांच्या समोर हा भगवान प्रगट झाला, अनेक रूपांमध्ये त्या ठिकाणी आला. हा अवतार धारण करून आला, नवे नवे अवतारांच्या राशी तो हा उभा विटेवरी, विटे उभा असणारा परमात्मा तो अनेक अवतार धारण ज्याने त्या ठिकाणी केले तोच विटेवरती उभा आहे आणि आजही त्या ठिकाणी जो कोणी अंतःकरणापासून त्याला बोलावेल तिथून तो त्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रगट होऊन त्या भक्ताच्या जवळ येतो आणि त्या भक्ताचं त्या ठिकाणी सर्व घनसांगता करे सर्व काम असा त्याचा त्या ठिकाणी स्वभाव आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टीतून आदर्श काय घ्यायचा आहे. म्हणजे काय होतं काल नाही, म्हणजे काय नाही गोकुळाष्टमी म्हणजे, गोकुळाष्टमी म्हणजे काय कृष्ण जन्म झाला. अरे पण का झाला कृष्ण जन्म, कशाकरिता कृष्ण आला, म्हणजे त्याला काय काम नव्हतं, त्याला वाटलं जावा आपलं काम धाम करून आला असं नाही. आणि ते भक्तांना त्या ठिकाणी आनंद देण्याकरिता आला, भक्तांचं प्रेम घेण्याकरिता आला, भक्तांना प्रेम देण्याकरिता आला. म्हणून येत असतो हे कळावं म्हणून एवढ्या उत्सवात त्या ठिकाणी साधन आपण सर्वांनी समोर त्या ठिकाणी करावं आणि भगवंताला साकडे घालून तुकोबाराने जसं बोलावलं असं त्या ठिकाणी बोलवावं. कोणी कोणी त्या ठिकाणी भगवंताला बोलावलं, मोठ्या प्रेमानं त्यांचं चिंतन करू आणि या ठिकाणी थांबूया. तर हे ज्ञानेश्वर
होय नारायणे दया सिंधू पुराणांनी वर्णन केलेला दया सिंधू असणारा परमात्मा आपल्या सर्वांवर कृपा करतो असं महाराजांचं त्या ठिकाणी सांगणं आहे. तो कसा प्रगट होतो ते आपण त्या ठिकाणी या चरित्राच्या माध्यमातून त्याच्या जन्माच्या प्रसंगाच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहिलं आणि अशा पद्धतीने आपण त्याची सेवा केलेली आहे. चला झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करूया. याच ठिकाणी थांबूया. पुन्हा एकदा आठवण करून देतो, उद्या सकाळी आम्ही काल्याच्या कीर्तनाला थांबणार नाही. सकाळी आता लगेच आम्हाला जायचं आहे. कोणी कोणत्याही प्रकारचा गैरसमज करून घेऊ नका. संयोजकांना कोणत्याही प्रकारचा दोष देऊ नका. काही कोणाला म्हणायचं काम नाही. मी काय कोणाला दोष दिलेलो नाही. परत सांगतो, मी माझ्या कामाकरिता नव्हे आपल्या सगळ्यांच्याच कामाकरिता त्या ठिकाणी थांबलेलो आहे. थोडं त्या ठिकाणी थांबून लवकरात लवकर माझं काम मला पूर्ण करून घ्यायचं आणि आता कथा करणं कीर्तन करणं हे जे काम आहे ना, हे असं वाऱ्यामध्ये विरघळून जातं. लोकांची बॅटरी चार्जिंग झाल्यासारखे 8-10 दिवस लोक मस्त असतात कथा कीर्तन ऐकलं आणि नंतर ज्याला जसं वागायचं मनुष्य तसंच वागायला सुरुवात जास्त बोलायला नको. म्हणून त्या ठिकाणी हे काम करणं म्हणजे असं त्या ठिकाणी काही रेखा असतात आकाशात मारलेली रेख, त्याच्यानंतर पाण्यावर मारलेली रेख, असं त्या ठिकाणी रेखा आहेत ना, तशी त्या ठिकाणी दगडावर मारलेली रेख. या रेखाच आहेत वेगवेगळ्या. आकाशात मारलेली रेख ती संपून ती राहतेला अस्तित्वच नाही. पाण्यात मारलेली जी रेख आहे ती कुठेतरी त्या ठिकाणी 2 सेकंद दिसते आणि ती वाहून त्या ठिकाणी पाणी गेलं की संपून त्या ठिकाणी जाते. पण दगडावर मारलेली रेख जी असते ती बराच काळ टिकून राहते. हे जसं आहे ना, तसं त्या ठिकाणी कीर्तन करणं म्हणजे ते लगेचच त्या ठिकाणी मावळून जातं. मला आता ऐकलं का लोक परत जैसे ठेवतात. कथा त्या ठिकाणी करणं म्हणजे पाण्यावर मारलेल्या रेषेसारखं आहे. थोडे दिवस त्या ठिकाणी त्याचा प्रभाव राहतो आणि पुन्हा त्या ठिकाणी जैसे होतात. पण संतांचं जे वाङ्मय आहे ना, ते चिरंतन आहे. त्याला अभंग असं नाव आहे. त्याचं नाव काय आहे? अभंग. रामरायानं सेतू तयार केला, पण उनका सेतू भंग गया. आणि तुकोबाराविषयी बोलताना अंगरशा म्हणतात इनका सेतू अभंग. म्हणून रामानं तयार केलेला सेतू भंग झाला, पण तुकोबारायांचा सेतू अजून अभंग आहे. म्हणून अभंग हे अभंगच आहेत, ते कधी भेटणार नाही. म्हणून अभंगाच्या माध्यमातून साधू संतांनी आपले विचार जगाच्या समोर दिलेले आहेत. म्हणून ज्ञानोबराय तुकोबारायांचं जे वाङ्मय आहे ते जगाच्या समोर टिकून राहिलं पाहिजे. संतांचं वाङ्मय जगाच्या समोर टिकून राहिलं पाहिजे. ते निदान चिरकाल टिकेल, बऱ्याच काळापर्यंत टिकेल, हे तेवढंच त्या ठिकाणी महत्वाचं आहे. त्यापेक्षा त्या ठिकाणी असं आहे, संतांचं वाङ्मय लोक म्हणतात चंद्र सूर्य आहे तोपर्यंत टिकेल. मला वाटतं चंद्र सूर्य आहे तोपर्यंत संतांचं वाङ्मय टिकेल हे म्हणण्यापेक्षा जोपर्यंत संतांचं वाङ्मय आहे तोपर्यंत चंद्र सूर्य टिकतील, हे तेवढंच महत्वाचं आहे. नाहीतर सृष्टीचक्र बिघडून जाईल आणि प्रलय होण्याची दाट शक्यता आहे. मग संतांच्या वाङ्मयाला जास्त महत्व दिलं पाहिजे आणि ते जास्त काम केलं पाहिजे. फार कीर्तन केली आम्ही आतापर्यंत आणि फार कथा केल्या. असं वाटतं या कथा कीर्तनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सगळं फिरून जन्मभर लोक हेच करायला होते. मरत्या दमापर्यंत त्या ठिकाणी करतील आणि शेवटी बोलता येत नाही असं झालं की समाज त्याला सोडून देईल. समाजाचा स्वभाव आहे. चांगलं बोलतं तोपर्यंत जपतात, चांगलं त्या ठिकाणी गातं तोपर्यंत जपतात, त्याच्यावर गुण आहेत तोपर्यंत लोक जपतात आणि त्याच्या अंगातले गुण निघून गेले की मग त्याला सोडून देतात. हा समाजाचा स्वभाव आहे. म्हणून त्या ठिकाणी हा स्वभाव साधू संतांनी जाणला आणि लवकरात लवकर राजीनामा दिला. म्हणून तर ज्ञानोबाराय 22व्याच वर्षी समाधीस्थ झाले. म्हणून तर तुकोबाराय वयाच्या 41व्याच वर्षी वैकुंठाला गेले. म्हणून तर त्यांनी जगद्गुरु शंकराचार्य 32व्या वर्षी सदेह कैलासाला निघून गेले. त्या साधू संतांकडे पाहिलं तर त्या ठिकाणी पाहायला मिळतं त्यांचं कार्य झालं ते थांबले. म्हणून अशा पद्धतीने हे कार्य आहे, संतांचं कार्य आहे. म्हणून काहीतरी चिरंतन आपल्या हाताने घडावं म्हणून साधू संतांच्या कृपेनं थोडं निळूबाऱ्यांच्या अभंगाचा अर्थ लिहितोय. कोणी मनात काही वाटलं तिकडे विचार आणू नका, संयोजकांना काही म्हणू नका. पुन्हा तुम्हाला विनंती करतो, माझं लिखाण त्या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर जेव्हा ते सर्वांच्या समोर येईल तेव्हा तुम्हालाच गौरव वाटेल की आपल्या गावातल्या बाबानं लिहिलंय. लोक म्हणतील तुम्हाला की तुमच्या गावातल्या बाबाचं पुस्तक आमच्या गावात आहे. म्हणून ते त्या ठिकाणी पुस्तक लोकांच्या समोर जाऊन मला सगळ्यांनी ओळखावं बिलकुल मला करायचं, मला आवडंबर करण्याकरिता या सगळ्या गोष्टी करायच्या नाहीत. म्हणून त्या माध्यमातून काही त्या ठिकाणी करायचं नाही. संतांचंच चिंतन व्हावं, त्यांचा संघ या माध्यमातून व्हावा. निळोबाऱ्यांचा अभंग पाहत असताना
आणि त्याचा अर्थ पाहत असताना प्रत्यक्ष निरोपाला पोटात सुचरली की काय असं वाटलं आणि त्याचा संघ त्या ठिकाणी तेवढ्या काळापर्यंत झाल्यासारखा अनुभव त्या ठिकाणी येतो. म्हणून ते काम मला जास्त महत्वाचं वाटतं, म्हणून ते मी करत आहे. मला ते करू द्या, कोणी कोणत्या प्रकारानं नाराज होऊ नये. बरं त्या ठिकाणी बोलण्यासारखं आहे. आता वेळ त्या ठिकाणी फार झालेला, फार काय बांधलेला नाही. 12 वाजून 20 मिनिटं झालेली आहेत. 12च्या काट्यावर जन्म होत असतो आणि त्याच्यानंतर 5-10 मिनिटं भजन होतच असतं. आता फार 10 मिनिटं जास्त झाले असं समजा. म्हणून अशा पद्धतीने झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करूया. तास दीड तास बसून तुम्ही माझी बरोबर आहे, तुम्ही येतील. तुम्हाला सर्वांचे धन्यवाद करतो. गुणवान मंडळी फार सुंदर साथ केली, तुम्हाला सर्वांच्या अंतकरणापासून धन्यवाद करतो. बाबांनी त्या ठिकाणी फार आग्रह केला. बाबा स्वतः पारनेरला आले आणि यावंच लागेल म्हटले, म्हणून त्या ठिकाणी यावंच लागलं. म्हणून त्यांचे धन्यवाद करतो. सर्वांचे धन्यवाद करून या ठिकाणी थांबतो. या भगवंताला जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर अनादी कालापासून अनेक युगांमध्ये त्यांना अनेक अवतार धारण केले आणि अनेक नावांनी त्या ठिकाणी तो प्रकट झाला. या कलियुगामध्ये त्या ठिकाणी तो कसा प्रकट झाला म्हणाल तर तो विठ्ठलाचं रूप धारण करून त्या ठिकाणी प्रकट झालेला आहे. मग त्याला जर आता बोलवायचं असेल तर मागच्या त्या ठिकाणी अवतारांची नावं घेण्यापेक्षा विठ्ठल विठ्ठल म्हटलं तो लवकर धावत येईल. म्हणून मोठ्या प्रेमानं त्या ठिकाणी आपण त्याचं चिंतन करूया. ते जय